संदर्भात पुणे महानगरपालिकेत आज महत्त्वाची बैठक पार पडलेली आहे। महापौर मंजुषा नागपुरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झालेली आहे आणि काही महत्त्वाचे निर्णय पाणी पुरवठा संदर्भात घेण्यात आलेले आहेत। महत्त्वाचं म्हणजे पुणेकरांसाठी आता पाणी कपात नसणार आहे। 31 मे पर्यंत पाणी कपात होणार नाही असं महापौर यांनी स्पष्ट केलेलं आहे। नेमका आजच्या बैठकीत काय काय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आलेले आहेत हे जाणून घेणार आहोत। आपल्या सोबत स्वतः महापौर मॅडम आहेत। एकतर जलसंपदा विभागाने आपल्याला जे पत्र दिलेलं होतं 15% पाणी कपात करावी यासाठी, तर यावर काय निर्णय झालेला आहे आणि 31 मे पर्यंतची जी पाणी कपात रद्द केलेली आहे ती नेमकी काय? आपण गेल्या 5 वर्षांचा जो काही धरण साठा होता त्याचा एक आढावा घेतला यावर्षी आणि 1 मे ही त्यांची तारीख असते जेव्हा ते पुढे काही 2-3 महिने पावसाळा येईपर्यंत जो काही पाणी पुरवायचं असतं त्यांना त्याचं एक कॅल्क्युलेशन असतं। त्याप्रमाणे त्यांनी ते पत्र दिलं होतं। परंतु आता जो काही धरण साठा आहे त्या अनुषंगाने मी त्यांना असं म्हणाले की 31 मे पर्यंत पाणी कपात करण्याची आवश्यकता नाही। आपण बघूया पाऊस कसा पडतोय, किती पडतोय आणि धरण साठा किती आहे हे एक साधारण 31 मे नंतर पुन्हा एक आढावा बैठक होईल। जर असं वाटलं, अर्थात हवामान खात्याकडनं जे काही रिपोर्ट्स येतील त्याच्यावरती आधारित असेल, जर असं वाटलं पाऊस अजून लांबणार आहे, पाऊस कमी पडेल, तर त्यावेळेला नक्कीच पाण्याविषयी काहीतरी एक चांगला निर्णय घ्यावा लागेल आपल्याला। आता साधारण आपण पाहतो की 30% पाणी आहे। हे पाणी शेतीला सुद्धा पुढे पुरवायचं आहे असं जलसंपदा विभागाचं म्हणणं आहे। त्यानुसार आता पाणी कपात करणं हे आवश्यक आहे। म्हणजे आता जवळपास आता 25 ते 30 दिवस आहेत, तुम्ही म्हणता की पाणी कपात होणार नाहीये, तर पाणी काटकसरीनं वापरावं यासाठी महानगरपालिका नेमकी काय करणार? नाही, एक तर मी तुम्हाला करेक्ट करेन की इरिगेशन डिपार्टमेंट पाणी कपात करत असताना फक्त पिण्याचं पाणी कपात करतं का, आता असं नाहीये। त्यांना आवर्तनं सुद्धा कमी करावी लागतात। त्यामुळे पुणे शहरासाठी आणि पुढे आवर्तन हे दोन्हीसाठी पाणी कपात असते त्यांच्याकडनं, इरिगेशनकडनं। राहिला विषय पुणे महानगरपालिकेचा, तर आत्ता तरी आम्ही असं ठरवलं की 31 मे पर्यंत आम्ही पाण्याची कपात होऊ देणार नाही, आम्ही करणार नाही स्वतः। त्यानंतर आम्ही इरिगेशन डिपार्टमेंट सोबत पुन्हा एकदा बसून त्यावरती निर्णय घेऊ। पण आपल्या माध्यमातून मी पुणेकरांना सांगू इच्छिते की आपल्याकडे धरण साठा कमी आहे आणि आपण पाणी जपून वापरायचंय। अल निनो इफेक्ट जो आहे त्याचे जो काही परिणाम आपल्यावरती होतील, कदाचित पाऊस कमी येईल आणि 31 ऑगस्ट पर्यंत आपल्याला पाणी पुरवायचंय। त्यामुळे आपण पाणी सगळ्यांनी जपूनच वापरलं पाहिजे आणि एक नो रनिंग टॅप्स ही एक मोहीम आपण सगळ्यांनी राबवली पाहिजे की नळ चालू ठेवून जे आपण कामं करतो, पाणी वाया घालवतो, त्यापेक्षा पाणी साठवून आणि त्यातनं कामं करूया, म्हणजे पाणी कमी लागेल आपल्याला आणि पाण्याची बचत होऊ शकते। खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल। तर 31 मे पर्यंत पुणेकरांसाठी हा दिलासा म्हणावा लागणार आहे। कोणत्याही प्रकारे पाणी कपात केली जाणार नाही असं महानगरपालिकेने स्पष्ट केलेलं आहे। कॅमेरामन तुषार नानावरेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे।